नमस्कार. अनेकदा आपल्या मीटिंग्सचा बराचसा वेळ मुलांच्या गणित आणि भाषा शिकताना येणाऱ्या अडचणींवर प्राधान्याने चर्चा करण्यात जातो. पण आज मुलं त्यांच्या सभोवतालच्या परिसराकडून नक्की कशी शिकतात या प्रश्नापासून सुरुवात करूया. परिसर अभ्यास या विषयाकडे अनेकदा एक सोपा विषय म्हणून बघितलं जातं, पण खरं तर याच विषयामुळे मुलांमधील कुतूहल, निरीक्षण क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने विकसित होतो. संशोधन आणि वर्ग निरीक्षणानुसार असं दिसतं की मुलं माहिती किंवा तथ्य लक्षात ठेवतात, पण आपल्या सभोवताली घडणाऱ्या साध्या घटनांची कारणे स्पष्ट करताना मात्र त्यांची तारांबळ उडते. जेव्हा मुलं लक्षपूर्वक निरीक्षण करायला, प्रश्नातून आकृतिबंध शोधायला आणि आपल्या अनुभवांची सांगड एकमेकांशी घालायला शिकतात, तेव्हाच त्यांना विषयाचा खरा अर्थ समजायला सुरुवात होते. क्षमता आधारित शिक्षणाची खरी सुरुवातच मुळात प्रत्येक इयत्तेसाठी निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती नेमक्या काय आहेत हे समजून घेण्यापासून होते. इयत्ता तिसरीमध्ये मुले एखादा पदार्थ वितळणे आणि गोठणे यासारख्या पदार्थांमधील बदलांचे निरीक्षण करतात आणि त्याचे वर्णन करतात. इयत्ता चौथीच्या वर्गात मुले हवा आणि पाण्याच्या गुणधर्माचा अभ्यास करतात. बाष्पीभवन कसं होतं आणि वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात कसं होतं यासारखी तथ्य आणि वैज्ञानिक संकल्पना ते समजून घेतात. पाचवीच्या वर्गात मुले जलचक्रासारख्या नैसर्गिक प्रक्रिया समजावून सांगतात आणि त्यांचा संबंध दैनंदिन जीवनातील अनुभवांशी जोडायला शिकतात. वर्गात शिकवताना आपल्याला काय दिसतं, बदल का होतात आणि गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत या अशा प्रश्नांवर भर दिला जातो. तेव्हा मुलं विषयांकडे केवळ धडे म्हणून न पाहता सतत चालणारी शिकण्याची सलग प्रक्रिया म्हणून पाहू शकतात. मुले पाणी आणि बर्फाचे गुणधर्म समजून घेतात आणि त्यांना जे काही दिसतं किंवा जाणवतं त्याची ते आपल्या भाषेत निरीक्षणे नोंदवतात. विज्ञानात आपण आधी गोष्टींचे निरीक्षण करायला शिकले पाहिजे. वैज्ञानिक भाषेतील शब्द आणि संकल्पना या निरीक्षणांना नंतर जोडता येतील. मुले रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रक्रियेतील संबंध शोधायला शिकतात. उदाहरणार्थ, उष्णतेमुळे बर्फ वितळतो आणि त्याचे द्रव अवस्थेत रूपांतर होते. मुलांना सुरुवातीला मिळालेले हे अनुभवच त्यांना पुढे जाऊन अधिक सखोल प्रश्न विचारण्यासाठी तयार करतात. जेव्हा शिक्षक एकमेकांच्या सहकार्याने शिकवण्याचे नियोजन करतात, तेव्हा अभ्यासक्रमातील संकल्पना एका इयत्तेतून दुसरीकडे अधिक सुसंगतपणे विकसित होत जातात. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी विविध संकल्पनांमधील संबंध स्पष्ट करणारे उपक्रम मुलांसाठी निवडले जातात. जसं की मुले बाष्पीभवन या प्रक्रियेचे निरीक्षण करतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत मिळणारी निरीक्षणे लक्षात घेऊन त्यांची तुलना करतात. पाणी कुठे नाहीसे होते यामागची कारणे मुले शोधू लागतात आणि आपल्या सभोवताली घडणाऱ्या अदृश्य प्रक्रिया ओळखायला शिकतात. आता मुले आपल्या मागील निरीक्षणांचा संबंध थेट जलचक्राशी जोडायला शिकतात. बाष्पीभवन आणि संघनन या प्रक्रियांचा संबंध मुले थेट पाऊस कसा पडतो, पाणी कसं साठवलं जातं आणि दैनंदिन वापरात पाण्याचे काय उपयोग आहेत यांसारख्या गोष्टींशी जोडायला शिकतात. कपडे वाळणे, पाणी उकळणे आणि पाऊस यांसारख्या रोजच्या अनुभवांचे स्पष्टीकरण आता मुले त्यांना समजलेल्या माहिती आणि संकल्पना यांच्या आधारे देऊ लागली आहेत. शाळेतील शिकणे आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंग एकमेकांना जोडले गेल्यावरच त्यामागचे विज्ञान अर्थपूर्ण बनते. निरीक्षण, स्पष्टीकरण आणि परस्पर संबंध या प्रवासातूनच वैज्ञानिक क्षमतांचा नैसर्गिक विकास होतो. परिसर अभ्यास हा मुलांसाठी केवळ पाठांतराचा विषय नसून सभोवतालचं जग समजून घेण्याचं एक साधन आहे.